हॅलो एव्हरीवन. इट वॉज अ बिझी डे लाईक युजुअली मंडेज असा असतो आपला तसंच. अँड देन ट्रेडिंगचा सुद्धा एक खूप भारी दिवस होता. इट विल बी लाईक अ व्हेरी बिग रोलर कोस्टर. बट स्टील आपण एक डिसेंट प्रॉफिट मॅच केलेलं आहे. ते प्रॉफिट मी तुम्हाला नेक्स्ट ट्रेडमध्ये दाखवेनच. पूर्ण ट्रेड ही फुल ड्रॅमॅटिक सिनेमासारखी होती. अँड आय जस्ट एन्जॉय दॅट पार्ट. कॉज इफ यू बिलीव्ह इन युअर स्ट्रॅटेजी देन डेफिनेटली तुम्ही त्याच्यावरती खूप चांगला भर देऊन विचार करून युअर गोल अचीव्ह करू शकता. अँड तुम्हाला एंट्री कधी घ्यायची आहे, तुमचं लिमिट किती आहे, स्टॉप लॉस लिमिट किती आहे आणि तुम्ही एक्झिट कधी करायला हवी, मार्केटचं सिनारिओ कसं चाललंय, समोरच्या पूर्ण मार्केटचं सेंटिमेंटल काय आहे, ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला नजर ठेवून सगळे डिसिजन्स मेड करावे लागतात. अँड दॅट्स दॅट्स खूप रिसर्च ही इन्व्हॉल्ड असते. सो या लेट्स क्विकली मी तुम्हाला माझी आजची ट्रेड समजावून सांगतो. इट विल बी लाईक 3 ट्रेड्स मी आज घेतलेले आहेत आणि तिन्ही ट्रेड खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झालेले आहेत. विथ द पेशन्स, जिथे मी 89,000चा लॉस मला दाखवत होता, विथ द इन्व्हेस्टमेंट ऑफ ऑलमोस्ट 5 लाख आणि त्याला मी कन्व्हर्ट केलेलं आहे एका चांगल्या प्रॉफिट मार्जिनमध्ये. सो आय होप मला तो व्हिडिओ नक्की आवडेल. अँड लेट्स सी द ट्रेड्स. हिअर वी गो. आपल्या टोटल 3 ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेले आहेत. ओके. विच इज 7 ऑक्टोबरची एक्सपायरी, कारण उद्या एक्सपायरी आहे. म्हणून मी 7 ऑक्टोबरच्या आज 3 ट्रेड घेतला आहे. जर एक्सपायरी जवळ असेल मग मी त्या ट्रेड्स घेत नाही. ओके. सो इफ यू कॅन सी, दिस इज द माय फर्स्ट ट्रेड, जिथे मला नो प्रॉफिट नो लॉसमध्ये मी ती ट्रेड एक्झिक्यूट केलेली आहे विथ द 1500 क्वांटिटी. आणि विच इज अ गुड, कॉज नो प्रॉफिट नो लॉसमध्ये जर तुमची एखादी ट्रेड निघत असेल तर तुम्ही ती एक्झिट करायला हवी. जर बाकीच्या ट्रेड्स तुम्ही घेत असाल. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कशा मी घेतलेल्या आहेत. ओके. याचा टाइम स्टॅम्प पण तुम्ही बघू शकता. ओके. सो 164ला माझी एंट्री मी प्लेस केलेली आहे 12:58 म्हणजे ऑलमोस्ट 1 वाजल्यापासून मी ह्या ट्रेडमध्ये एंटर केलेला होता आणि एक्झिट झालेले 3:05. सो इट्स व्हेरी ड्रॅमॅटिक सिच्युएशन्स क्रिएट झालेल्या मार्केटमध्ये. ओके. 1 वाजता मी एंट्री का घेतली याचं रिझन असं होतं, कारण इफ यू कॅन सी, दिस इज द बिग सेल कॅन्डल, जिथे मला एका तासामध्ये खूप मोठा सेल दिसत होता. करेक्ट. आणि एवढी मोठी कॅन्डल जर सेलमध्ये येत असेल तर माझा डेफिनेटली हा एंट्री पॉइंट असतो, जिथे मी एंट्री एक्झिक्यूट करतो आणि त्याचा एस-एल ऑलमोस्ट टॉप ऑफ व्हॉटएव्हर द, ज्याचा टॉप असेल जो ऑलमोस्ट त्या पॉइंटला ती मोस्ट प्रॉब्ली येत नाही. आणि इट वॉज दॅट पॉइंट. म्हणून मला त्याचा एस-एल होता 1:1च्या आसपास ऑलमोस्ट टार्गेट सेट होता. बट आय वॉज एक्सपेक्टिंग की तो खाली पडेल. बट इट वॉज ऑलरेडी ऑन स्ट्रॉंग लो. यू कॅन सी माय इंडिकेटर इज सेइंग इट्स अ स्ट्रॉंग लो. आणि पुन्हा इथे ब्ल्यूचा सपोर्ट. सो इट्स इट्स व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट वी कॅन सी इन दिस मार्केट. त्याच्यामुळे मी एंट्री इथे घेतली. मी एस-एल इथे लावला होता. बट आफ्टर सम टाईम एंट्रीज आर लाईक गेटिंग पम्प्ड अप. म्हणजे इथे पुन्हा बाईंग झाली चांगली. तर ह्या बाईंग सिच्युएशन्समध्ये मी पुन्हा अजून टोटल 3 लॉट बाय केले. ते मी तुम्हाला सांगतो. सी, दिस इज माय सेकंड ट्रेड. ही ट्रेड मी तेव्हा एक्झिट केली नव्हती. ओके. तर ही माझी सेकंड ट्रेड मी जेव्हा एक्झिक्यूट केली. इट्स टेकिंग टाईम. लेट्स वेट. सो इफ यू कॅन से, माझी सेकंड ट्रेड मी एक्झिक्यूट केली 1:40 130च्या प्राईसला. सेम ऑप्शन चेन आहे आपली. ऑप्शन चेनमध्ये काही डिफरन्स नाही आहे. 24,750. मी डीप इन द मनीच नेहमी बाय करतो. 24,750. सो इट्स इट्स लाईक ऑलमोस्ट हिअर. सो डीप इन द मनी माझ्याकडे मी बाईंग केलं होतं 1:40. म्हणजे मी ऑलमोस्ट 40 मिनटं त्या ट्रेडमध्ये होतो, म्हणजे या ट्रेडमध्ये. सो इथे मला खूप हेवी लॉस दाखवत होता. ओके. ऑलमोस्ट 50,000. नंतर ही ट्रेडसुद्धा लॉसमध्ये जात होती, कारण मार्केट पुन्हा अप साईडला पंप होत होता. बट माझा एस-एल हिट झाला नव्हता. सो मी पुन्हा अजून 750 म्हणजे 10 लॉट अजून घेतले. ओके. आणि त्याची मी बाईंग केली आहे ऑलमोस्ट 2:04 121ला. ओके. सो मी नेहमी 20% प्रॉफिट हे युजली बुक करतच असतो, नो मॅटर वॉट. तर मग मी ह्याचे डायरेक्ट मॉडिफाईड टार्गेट्स लावून ठेवले होते 2:04. सो मॉडिफाईड टार्गेट वॉज 144. सो 2 मिनिटामध्ये मार्केट पुन्हा क्रॅश झालं. ओके. सो हा
ही जी रेड कॅन्डल तुम्ही बघताय, ओके. ह्या कॅन्डलने पूर्ण माझा जो लॉस दाखवला जात होता अल्मोस्ट 89,000चा लॉस मला दाखवला जात होता. तर त्याच्यामध्ये या एका कॅन्डलने मला पूर्णपणे प्रॉफिटमध्ये आणलं. सो दॅट्स दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह ऑन माय स्ट्रॅटेजी. 2 वाजून 4 मिनिटांनी माझी बाईंग होती. 2 वाजून 43 मिनिटाला माझा तो टार्गेट हिट झाला. 2 वाजून 6 मिनिटांनी मी टार्गेट मॉडिफाय केलं, की 144 व्हिच इज अ 18% अप्रॉक्स आणि 243 म्हणजे पुन्हा 40 मिनिटानंतर माझं टार्गेट हिट झालं. सो दिस इज माय फर्स्ट एक्झिट ऑलमोस्ट. ओके. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट माझं जेव्हा हिट झालं 130 ची जी बाईंग होती ऑलमोस्ट करेक्ट 130. ओके. तर त्याचं टार्गेट माझं 3 वाजता हिट झालं विच इज अ 158 जे की अल्सो इन अ 20% होता. आणि ॲज आय अंडरस्टूड यू कॅन सी दिस इज अ सपोर्ट झोन. त्याच्यामुळे इथून मार्केट पडणं इट विल बी व्हेरी नॉट पॉसिबल काइंड ऑफ अ थिंग. कारण तो इथे येऊन त्याने एक चांगली स्ट्रॉंग ब्लू कॅन्डल ऑलरेडी बनवली होती. पुन्हा इथे त्याने हॅमर बनवली होती आणि देन ही इज याच्या खाली येणं थोडं डायसी झालं होतं. सो व्हॉट आय डिड की जास्त प्रॉफिट आपल्याला काढायचं नाहीये. ओके. जर आपल्याला ज्या प्राईसला आपण बायिंग केलंय त्या प्राईसला जर आपण एक्झिट केलं तरी चालेल असं होतं. तर मग मी 164ला जेव्हा मी 1 वाजता बाय केलं तेव्हा मी 170चं टार्गेट लावलेलं होतं. बट ॲज आय कॅन सी की नाही जाणार आणि मला ही ट्रेड जास्त दिवस किंवा उद्यापर्यंत होल्ड करायची नव्हती. तर मी 164-65ला बाय केलं, 165ला सेल केलं. नो प्रॉफिट नो लॉसवरती मी बुकिंग केलं आणि येस, हिअर वी गॉट द एक्झिट अराउंड 3 वाजून 5 मिनिटं. सो टोटल आज दिवसाचं जर प्रॉफिट बघितलं तर 37,700 प्लस 16. सो 37 प्लस 47 अँड देन अगेन 6. सो 53,000च्या आसपास आपल्याला ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट प्रॉफिट निघाला. सो टोटल जर तुमचं कॅपिटल यूज झालं असेल तर मला असं वाटतं की 5,44,000. ओके. आणि म्हणजे त्याच्यावरती 50 म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 10% आजच्या दिवसामध्ये बुकिंग केलेली आहे. विच इज व्हेरी स्केरी ट्रेड होती याची वी कॅन से. कारण आपलं पूर्ण प्रॉफिट जे होतं ते लॉसमध्ये कन्व्हर्ट झालं असतं ऑलमोस्ट 1,00,000च्या आसपास. सो आय डोंट वॉन्ट दॅट बट या मी इफ यू बिलीव्ह इन युअर स्ट्रॅटेजी अँड जर तुमचं स्टडी चांगलं असेल देन डेफिनेटली यू विल गेट दॅट फॉर शुअर. सो या दॅट्स हाऊ आय ट्रेड. आणि ह्या महिन्याची मला वाटतं थर्ड ट्रेड होती. मी मोस्ट ऑफ 1 किंवा 2 ट्रेड घेतो महिन्यातून जेव्हा प्रॉपर आपला हात बसलेला असेल आपल्या अ, टप्प्यात गोष्टी असतील तर आपण त्या कराव्यात. नाहीतर त्या अव्हॉइड कराव्यात. सो दॅट्स हाऊ. सो आजचा दिवस हा चांगला होता. 80-90% माझ्या साइडने होता आणि माझ्या बाजूने सुद्धा एक्झिक्यूट सगळ्या ट्रेड झाल्या. सो इट्स गुड की 53,000चं प्रॉफिट विच इज अ गुड ऑन अ पेपर ट्रेड. हे लवकरच आपण रिअल प्रॉफिट अँड लॉस वाल्या स्टेटमेंटवरती आपण जाऊ आणि ते आपण एक्झिक्यूट सुद्धा करू रिअल मनी वरती. ओके. दॅट्स इट. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. हे सगळं जे नॉलेज तुम्हाला मिळतंय किंवा माझा जो एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतोय व्हिडिओवरती, तो तुम्ही नक्की आणि नक्की पेपर ट्रेडिंगमध्ये आजमावा. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये किंवा ह्या त्या गोष्टीमध्ये पूर्ण पारंगत व्हाल, तेव्हा तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. सो जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. इट्स अ स्किल आणि हे स्किल तुम्हाला डेव्हलप करायला खूप वेळ लागतो. इट्स नॉट अ ईझी आणि इट्स अ गेम ऑफ अ माइंड. सो आय होप तुम्हाला ते नक्की हेल्पफुल राहील तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये आणि यू विल मेक सम मनी अँड दॅट्स हाऊ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो बाय.